मी प्राध्यापक संजय उमाळे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद। आपण आज सोयाबीन या पिकावर येणाऱ्या अळी आणि त्याचं व्यवस्थापन याबद्दल आपण चर्चा करूया। सर्वसाधारणपणे जर आपण सोयाबीनचा जर विचार केला तर 3 प्रकारच्या अळ्या सोयाबीन पिकावर आपल्याला दिसून येतात। त्यापैकी पहिली अळी जी आहे ती म्हणजे सेमी ल्यूपर, ज्याला आपण उंटअळी अशी म्हणतो। उंट अळीची ओळख सर्व शेतकरी बांधवांना आहेच। त्यानंतर केसाळ अळी सुद्धा सोयाबीन पिकावर दिसून येते। त्यानंतर तिसरी अळी जी आहे ती तंबाखूची पानं खाणारी अळी, आणि चौथं एक महत्त्वाची कीड म्हणजे तुमची खोडमाशी। या सर्व गोष्टींचा जर एकत्रित विचार जर केला, सध्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी तुम्हाला उंटअळी दिसते, काही ठिकाणी तुम्हाला केसाळ अळी दिसते, तर काही ठिकाणी तुम्हाला तंबाखूची पानं खाणाऱ्या अळी, आणि काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर खोडमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव या सोयाबीन पिकामध्ये दिसून येते। या तिन्ही किडीचा जर आपल्याला योग्य नियंत्रण जर आपल्याला करायचं जर असलं तर सर्वप्रथम आपण सर्वेक्षण या पिकामध्ये केलं पाहिजे। त्यानंतर जे आपले लैंगिक सापळे असतात त्या लैंगिक सापळ्यांचा सुद्धा वापर आपण सोयाबीन पिकामध्ये केला पाहिजे। पिवळे आणि निळे चिकट सापळे जे असतात त्यांचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे। त्यानंतर जर ही अळी आपल्याला जर दिसली तर तुम्ही स्पायनोटिरम 450 मिली प्रति हेक्टर किंवा क्लोराट्रिनिपोल 18.5 SC 150 मिली प्रति हेक्टर किंवा क्लोराट्रिनिपोल प्लस लॅम्बडासायक्लोटीन 200 मिली प्रति हेक्टर ह्या औषधांची फवारणी किंवा या कीटकनाशकांची फवारणी आपण त्वरित या ठिकाणी करावी। खोडमाशीच्या नियंत्रणासाठी थायमेथॉक्झॉन प्लस लॅम्बडासायक्लोटीन 125 मिली प्रति हेक्टर किंवा फ्लुबेंडामाइड 20 WG 300 ग्रॅम प्रति हेक्टर किंवा इंडॉक्सिकार्प 333 मिली प्रति हेक्टर याप्रमाणे जर आपण फवारणी जर केली, या 3 ते 4 प्रकारच्या अळ्यांचं आपण व्यवस्थितपणे नियंत्रण या ठिकाणी आपण करू शकतो।